फेस. पण पहिले आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की नक्की आजारात कुठले कुठले असतात. जसं की नाकामध्ये ब्लॉक होणं, नाकातनं एखाद्या बाजूने रक्त येणं किंवा श्वास घ्यायला त्रास होणं, डोकं दुखणं. तर ह्या लक्षणांमध्ये मागची कारणं काय आहेत? तर सायनस ह्या नॉर्मली हवेच्या पोकळ्या असतात, ज्या आपल्या सगळ्यांच्या नाकाच्या साईडला असतात, ज्याला आपण मॅक्झिलरी सायनस म्हणतो, ज्या गालाच्या मागे असतात. फ्रंटल सायनस म्हणतो, जे डोळ्याच्या वरती असतात. इथमॉइड सायनस दोन्ही डोळ्यांच्या मध्ये असतात आणि स्पिनॉइड सायनस जे मागच्या बाजूला असतात. ह्या नॉर्मली एअर पॉकेटचं काम असतं लाइटन द स्कल, म्हणजे चेहरा आणि डोक्याचा भाग हा हलका करणं. मात्र काही आजार निर्माण झाले, जसं की ज्याला आपण म्हणतो सायनोइड मॉडल पॉलिपोसिस, म्हणजे ॲलर्जिक मस्यांचा प्रकार. ह्याच्यामध्ये दोन्ही सायनसमध्ये जे पॉलिप्स असतात ते येऊन नाकाची कॅव्हिटी ब्लॉक करतात. किंवा एंट्रोकॉयनल पॉलिप, म्हणजे एका बाजूला नाकाची कॅव्हिटी ही ब्लॉक केली जाते. दुसरं असतं एनी मॅलिग्नन्सी, म्हणजे कुठली कॅन्सरचे आजार. काही जणांमध्ये असतो फंगसचा आजार, ज्याच्यामध्ये दोन प्रकार असतात, एक फंगस ॲलर्जिक असतं आणि एक फंगस म्युकरमायकोसिस असतं. तर या सगळ्या प्रकारांमध्ये होतं काय, तर या सायनसमध्ये इन्फेक्शन जमायला सुरुवात होते किंवा मस्से म्हणजे गाठ बनायला सुरुवात होते. बरं, आता ह्या गाठीचा किंवा इन्फेक्शनचा परिणाम हा जेव्हा प्रेशर इफेक्ट म्हणजे त्याच्या आजूबाजूच्या व्हायटल स्ट्रक्चरवर पडतो तेव्हा प्रॉब्लेम होतो म्हणजे काय, नक्की जर लॅटरली म्हणजे बाहेरच्या बाजूला जर त्याचा प्रेशर गेला तर डोळा सुजणं, डोळा फुगणं, ऑर्बिटल सेल्युलायटिस होणं हे त्याचे लक्षणं असतात. जर मागच्या बाजूला स्पिनॉइड सायनसमध्ये आजार पसरला किंवा स्पिनॉइड सायनसमधलं इन्फेक्शन असलं तर ऑप्टिक नर्व म्हणजे जी आपली दृष्टीची नस असते त्या नसीवरती त्याचा प्रेशर येतं आणि त्याचा परिणाम असा होतो की दृष्टीहीनता निर्माण होते. जर फ्रंटल सायनसमधनं ब्रेनकडे इन्फेक्शन गेलं तर ब्रेन अपसेस म्हणजे मेंदूमध्ये अपसेस निर्माण होणं, हे सगळे याचे परिणाम असू शकतात. मग हे एवढं सिव्हिअर आहे का? नाही. तर प्रत्येक पेशंटमध्ये हे एवढं एक्स्ट्रीम सिव्हिअर होतं असं नसतं. मग आपल्याला काय तपासण्या करायला पाहिजे, तर जर नाकाची एखादी बाजू बंद पडते आहे, श्वास घ्यायला त्रास होतो आहे, नाकातनं रक्त येतं आहे किंवा सुगंध दुर्गंध कळत नाहीये, असे लक्षणं दिसले तर आपण हे तपासण्या करतो. म्हणजे आपण अँटीरायनोस्कोपी म्हणजे सगळ्यात पहिले नाक चेक करतो की नक्की नेझल कॅव्हिटीमध्ये काय आहे. नंतर सायनस बघण्यासाठी आपल्याला सिटी स्कॅन, पॅरानेझल सायनस ही तपासणी करावी लागते, जिच्यामध्ये आपल्याला एक्झॅक्ट कळतं की सायनसमध्ये आजार पसरला असेल तर तो कुठपर्यंत पसरलेला आहे. अशा प्रकारे निदान झाल्यानंतर मग आपल्याला फंक्शनल एंडोस्कोपिक सायनस सर्जरी म्हणजे ही दुर्बिणीच्या द्वारे केली जाणारी अत्याधुनिक शस्त्रक्रिया आहे. यामध्ये चेहऱ्यावरती बाहेर कुठेही निशाणी येत नाही. आपण या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याच्या आतून एंडोस्कोपिकली दुर्बिणीने आतमध्ये जातो. एक्झॅक्टली जिथे जिथे मस्से गाठी असतात त्याला डिब्रायडर या एक अत्याधुनिक मशीनच्या द्वारे क्रश आणि कट करून ॲब्सॉर्ब करून बाहेर काढतो. त्यानंतर जो रक्तस्राव उरतो त्याला कॉब्लेटर नावाच्या लेझरच्या मशीनसारख्या मशीनने तो बंद केला जातो. यातून होतं काय, तर या सायनसेसचा सगळा आजार बाहेर निघतो आणि या सायनसेसचं नॉर्मल ड्रेनेज हे नेझल कॅव्हिटीमध्ये आपण पूर्ववत करून देतो. याद्वारे नाकाची श्वास घ्यायची आपली नेझल कॅव्हिटी पूर्ण मोकळी होते. जर कुठे काही गाठ असेल तर ती आपण काढून लॅबमध्ये हिस्टोपॅथसाठी पाठवू शकतो. त्या हिस्टोपॅथच्या फायनल रिपोर्टनुसार त्याचा पुढे उपचार करता येतो.